चेक 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 चेक. हॅलो चेक 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 चेक. भारतीय किसान आवाज येतोय का? राहू दे, मध्ये लाईट बंद पडेल ना. तो जनरेटर आहे, सगळे लाईट बंद पडते. पुढे पुढे जाऊ दे, मागे जाऊ दे. ओके ओके ओके, राहू दे राहू दे. हो, आज सकाळी देखील आपण बैठक घेतली, चर्चा केली, आता देखील आंदोलकांची भेट घेतली आहे. आंदोलक इथून पुढे जाण्यावर ठाम आहे. त्यांची भूमिका त्यांनी कशी घेतलेली होती? भारतीय किसान सभा यांच्या वतीने ते मित्र माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा, म्हणजे खरंच मोठा मोर्चा, हजारोच्या संख्येमध्ये सगळ्या आमच्या माता भगिनी बंधू सगळ्या वयोगटातले आहेत. हे मुंबईकडे निघालेले आहेत. शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत. खरं म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांच्या मोर्चाला मी सामोरं जातो आणि गेल्यावेळी अनेक प्रश्न मार्गी लागलेत. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेला प्रश्न मार्गी लागत असतात. पण त्यांचं पुन्हा म्हणणं आहे की आमचं 1-2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. काही शाळेच्या बाबतीत आहे, की माझ्या इरिगेशन खात्याच्या बाबतीमध्ये आहे, काही महसूल खात्याचे आहेत, वन विभागाचे आहेत. पण बाकी प्रश्न छोटे छोटे आहेत, ते लगेच सुटण्यासारखे आम्हाला तरी सुटले असते. पण जमीन पट्ट्याच्या बाबतीमध्ये त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की मला मुंबईला यावंच लागेल. पण एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे निघालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला कालच सांगितलं की आपण जाऊन गावित साहेबांना भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी. माझा त्याचा संपर्क आहेच 3-4 दिवसापासून आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण इतक्या लांब चालत जाणं आणि खरं म्हणजे आज 26 जानेवारीचा दिवस, प्रजासत्ताक दिन, आणि या दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी, अतिशय गरीब वर्गातले सगळे आहेत, मजूर आहेत, त्यांनी इतकं लांब चालत यावं ही अजिबात अपेक्षा नाही आहे. त्यात आम्हाला कुठलाही आनंद नाही आहे. मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील आहे, त्याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मोर्चा जिथे तिथे थांबवा, काय मागण्या आहेत. म्हणून आज दुपारी गावित साहेब होते, कॉम्रेड अशोकरावसुद्धा होते, ढवळे साहेब, आम्ही अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी चर्चा केली. मग या ठिकाणी सगळे रेव्हेन्यू कमिशनर होते, कलेक्टर होते, सगळेच अधिकारी त्या ठिकाणी होते. आम्ही सविस्तर चर्चा केली. काही प्रश्न सुटलेत, काही प्रश्न सुटण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे आणि मंत्र्यांची गरज आहे त्या खात्याच्या. आणि म्हणून उद्या महसूल खात्याचे मंत्री असतील, वन खात्याचे असतील, इरिगेशनचे असतील, शालेय शिक्षण विभागाचे असतील, असे 5-6 विभाग आहेत की त्यांच्या संदर्भात त्यांचे प्रश्न आहेत. आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय, आमचे प्रधान सचिव यांची त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यातून मला वाटतं निश्चित अपेक्षा आहे की त्यातून प्रश्न सुटतील. गरज भासली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि मला वाटतं की हा प्रश्न सुटेल. मोर्चा एवढ्या लांब घेऊन येणं, इतक्या सगळ्या वयस्कर महिलासुद्धा आमच्या आया त्या ठिकाणी आहेत, पुरुष वयस्कर त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं यांना मुंबईपर्यंत येण्याची गरज भासणार नाही. उद्या या बैठकीमधून निश्चित जी अपेक्षित आहे ती फलश्रुती होईल. आणि म्हणून विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे की रात्री ज्या ठिकाणी मुक्काम कराल त्या ठिकाणी आपण तिथेच उद्या दुपारपर्यंत थांबा. आपलं सोल्युशन निघणारच आहे आणि नंतर मग आपण या ठिकाणी मोर्चाचा समारोप करावा. साधारणतः बैठक किती वाजता होईल यांच्यासोबत? उद्या 12 वाजता कॅबिनेट मीटिंग आहे. कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक झाली की लगेच 5 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी जे अपेक्षित मंत्री आहेत, आवश्यक मंत्री आहेत ते आणि त्याचे प्रधान सचिव, अजून अधिकारी असतील, ते सगळे आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊ. आंदोलकांची जी भूमिका आहे की जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे मुंबईच्या दिशेने. मला वाटतं गावित साहेबांनी अनेक वेळेला मोर्चे काढलेले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. प्रत्येक वेळेला मीच समोर येतो आणि अनेक प्रश्न आहे, म्हणजे आतापर्यंत त्यांचे 15-20 प्रश्न असतील, त्यातले अनेक प्रश्न सुटलेले आहेत. 2-3 राहिलेले असतील, पण आंदोलनातून, चर्चेतून प्रश्न सुटत असतात. त्यांची भूमिका आग्रही आहे, ती असलीच पाहिजे. कारण मी पण आंदोलनाचाच कार्यकर्ता आहे. मी पण 35-40 वर्षाला निवडून येतो आहे. मी विरोधी पक्षात अनेक वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव आहे, मला माहीत आहे, लढणं गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी. तुमचा पण स्वभाव आहे. तुम्ही यांनी तहसीलदारच्या ऑफिसमध्ये जनावरं टाकून दिली होती. तर हे अपेक्षितच आहे मला त्यांच्याकडून. ते काही नवीन नाही, आम्ही अनेक वर्ष त्यांचं काम बघतो आहे. पण मला वाटतं की उद्याच्या चर्चेतून अजून प्रश्न सुटतील. 2 वर्षाने पुढे ते काढतील, कारण नवीन प्रश्न निर्माण होतील.
पण मला बी जसं आता शेवटचं सांगणं की आता तुम्ही असं एवढं मोर्चा घेऊन एवढ्या लोकांना त्रास देत तिकडे आणू नका. आपण जरी त्या ठिकाणी बसलो, तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांकडे बसू, मंत्र्यांकडे बसू, नाही झालं तर CM साहेबांकडे बसू, पण मला वाटतं की आपल्या मागण्यातून हे प्रश्न सुटत असतात आणि म्हणून पुढच्या वेळेला तरी असा इतका त्रास लोकांना आपण देऊ नका. ते तुमच्यावर आहे अवलंबून. बिलकुल आमच्यावरच आहे. परत- उद्याच्या आता अनेक प्रश्न सुटले ना, मी सांगितलं असेल आपल्या आतापर्यंत 20 प्रश्न असतील तर 15 प्रश्न सुटलेले आहेत. आपण मान्य करायला ते इरिगेशनमध्ये तुम्ही बघितलं, सांगितलं तुम्ही मला, आम्ही मागच्या वेळेला तुम्ही मला 7 बंधारे बांधले, मी 5 मागितले, तर झालं. असे अनेक प्रश्न आहेत की ते सुटत असतात. पण निश्चित उद्याच्या बैठकीमधून प्रतिश्रुती होईल आणि यातून मार्ग निघेल. या मोर्चाला मुंबईपर्यंत यावं लागणार नाही, निश्चित मला अशी अपेक्षा आहे. एक वेगळा प्रश्न, आज सकाळी जे काही प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान झालं होतं त्यानंतर आपल्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी अशा पद्धतीचा एक सूर मागणी होती आहे. तर खरं म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं. त्या विषयावर बोलणार नव्हतो, पण मला सांगा, तुम्हीच दरवर्षी मला दाखवतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो तेवढं मी, म्हणजे मला कोणाला कमी दाखवायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मी सांगेल नेते येतात, हार घालतात, चाले जातात, करतात, हे कामच आमचं आहे. पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत हजर राहतो. तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन विचारा, म्हणजे मी असं म्हणत नाही, विचारा. म्हणजे सगळ्या जयंतीसाठी आग्रही मी असतो. तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती निघाली असते म्हणून आग्रह मी असतो. तिथे सगळी वाजगिरीची व्यवस्थासुद्धा मी करत असतो. आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेझिम खेळताना तुम्हीच मला दाखवतात. 40 वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही. एकही वर्ष असं नसेल. म्हणजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्हीच दाखवलेलं क्लिप सगळ्या चॅनलवर तुम्ही दाखवतात. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील, समरसता असतील, ते जोपासण्याचं मी काम करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा, प्रत्येक लग्न कार्यात, मरणात असं एकही विषय नसतो की मी त्या ठिकाणी जात नाही. वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आजपर्यंत सुद्धा मी कार्यकर्ता आहे. मी मातंग समाजाचा आमचा वाडा समोर आहे, तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल, लग्नात जात असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो. वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे, त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता जोपणारा कार्यकर्ता आहे. मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे, ते मला माहीत आहे काय नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी. आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा, जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदिव्य पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभा केला. त्याचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं. सगळे लोक किती आनंदित आहेत. मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल, कधीच नसते. तुम्ही विचारा. पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी. हा एक फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो, उलटं सुलटं बोललो, पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं हे करावं. मला काही समजलं नाही हा विषय, तर कसा आला विषय, कशामुळे आला असं नाही आहे. आता प्रजासत्ताक दिन होता, ठीक आहे, मी म्हटलं भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, 3 गुण असल्या. बाबासाहेबांचं समजा अनावधानाने माझं नाव राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे. बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणजे एका अर्थी मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे. मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता, पण ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात. उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विषय पसरू नका, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही कोणालाही विचारा, जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला मी किती कोटी रुपये दिले विचारा, कोणी देत नव्हतं आतापर्यंत. मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या, हे आपण तपास करून घ्या. जिल्ह्यात विचारा माझ्या. ज्या गोष्टीचा लवलेशसुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. मला याचं वाईट वाटतं आहे, त्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी, म्हणजे पुरं सांगेल कोणाला कमी लेखत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नसेल. असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं याचं मला वाईट वाटतं आहे. ठीक आहे. आता मला माहीत नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत, काय आहेत, पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधानाने झालं असेल, माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही. आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात, सगळे उत्सव मी कशा पद्धतीने साजरे करतो, सगळे तुम्ही विचारा. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन. हे पण विचारा लोकांना. मी नाही म्हणत असेल तर कोणी म्हणजे कोणाला सत्यता काय लगेच तुम्ही सगळ्यांना दाखवतात महाराष्ट्रावर आहे. मग एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मनं कलुषित करायची किंवा असं बोललं जावं, मला याच्या खूप वेदना होत आहेत.
खूप वेदना होतात मला या गोष्टीच्या. ठिकठिकाणी आता आंदोलनाची देखील हाक दिली जाते, वेगवेगळ्या संघटना, राजकीय नाही, पक्षांनी. त्यांनी ते करावं. त्यांना कोणाला काय करायचं, राजकारण करायचं असेल तर मला काही ते माहीत नाही. पण तुम्हीच माझ्या 40 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या जे भारतरत्न आहेत, आमच्यासाठी ते आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. मला तुम्हीच दाखवा ना. 40 वर्ष झालं, माझं 1 वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही. मी काही नुसतं असं हार घातला आणि चाललं गेलो असं नाही आहे. शेवटपर्यंत एवढ्या उन्हामध्ये 46-45 टेम्परेचरमध्ये मी मिरवणुकीत फिरणारा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी आवडून सांगतो की एकाने घरी राहायचं नाही, सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं. मग अण्णासाहेब साठे असतील, बाबासाहेब, मीच जयंती साजरा करतो. म्हणजे सगळ्यात मोठा पुढाकार माझा असतो, सगळ्यात मोठी मदत माझीच असते सगळी. त्यांना विचारा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना. आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे नाशिकला तुम्ही बघा, आता आमच्याकडे ॲडव्होकेट बडोले, श्याम बडोदे, कार्यकर्ता चांगला आहे. आम्ही त्याला इतकी कॉम्पिटिशन होती की गटनेता कुणाला करायचं सांगितलं आम्ही. मी मुख्यमंत्री मोराची परवानगी घेतली, अध्यक्षांची आमच्या परवानगी घेतली, रवींद्र चव्हाणांची. आम्ही त्यांना केलं बडोदेंना. चांगले चांगले लोक मागत होते, सिनियर लोक मागत होते, पण म्हटलं नाही, बडोदे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, निष्ठावान आहेत, त्यांना दिलं पाहिजे. आम्ही दिलं. जळगावमध्ये सुद्धा तुम्ही विचारा, सगळे नगरसेवक या कॅटेगरीमधले आमचेच निवडून येतात. जामडेरला तर मला आठवत नाही 45 वर्षावर दुसरा कोणी माणूस निवडून आला BJP शिवाय. सगळे कमळावर निवडून येतात, जिल्हा परिषदला येतात, पंचायत समितीला येतात, नगरपालिकेमध्ये सगळ्याचे सगळे 100% आमचे निवडून येतात. मग हा विषय कसा काय येऊ शकतो? मला वाटतं उगाच लोकांच्या मनामध्ये काही दुसरा संशय असा आपण करू नका. नाही, हे आपलं आता तुमची भेट झाली, उद्याचं तुमचं काय असतं? तुम्हाला निमंत्रण मिळालेलं आहे, तुम्ही जाणार आहात, कोण शिष्टमंडळात असणार आहे तेवढं सांगा. थोडं